नमस्कार. देशमुख आय हॉस्पिटलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मोतीबिंदू ऑपरेशन नंतर घ्यायची काळजी व काही सूचना. ऑपरेशन नंतरच्या सूचना व सर्व काळजी साधारण 10 दिवस घ्यावी. 10 दिवसानंतर सर्व दिनचर्या पूर्ववृत्त करावी आणि सर्व पथ्य बंद करावेत. 10 दिवस डोळ्याला हात, रुमाल, पदर, टॉवेल इत्यादी अजिबात लावू नये. चेहरा धुवू नये. डोळ्यात पाणी अजिबात जाऊ देऊ नये. जड वजन उचलू नये. माथा खूप झुकवू नये. योगासन करू नये. हेअर डाय, डोळ्याचे मेकअप वापरू नये. कुंकू, हळद कपाळाला लावू नये. ऑपरेशन नंतर आपण टीव्ही पाहू शकता, पेपर वाचू शकता आणि घरात फिरू शकता. कोणत्याही कडेवर झोपू शकता. ऑपरेशन नंतरच्या सर्व सूचना व औषधी समजून घेण्यासाठी एका समजूतदार व्यक्तीने जबाबदारी घ्यावी. याच व्यक्तीने ऑपरेशन नंतरच्या पुढच्या फॉलोअप फेरतपासणीसाठी यावे. ड्रॉप कसे टाकावे याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. ड्रॉप उघडताना लक्ष द्या. ड्रॉप उघडण्यासाठी कोणत्याही अंकुचीदार वस्तू जसे सुई, टाचपिन इत्यादीचा वापर करू नये. ड्रॉप उघडण्यासाठी ड्रॉपच्या झाकणामध्ये एक नोकदार टोक दिलेला असतो. ड्रॉप आणि बाटलीच्या मधात एक सील पॅक रिंग असते. ती रिंग काढावी आणि झाकणामध्ये दिलेले टोकाने ड्रॉपची बाटली फिट बंद करून ड्रॉप उघडावा. ड्रॉप टाकणाऱ्या व्यक्तीने आधी आपले हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून ड्रॉप टाकावे. सर्वप्रथम पेशंटची मान मागे करावी व डोळ्याची खालची पापणी ओढून एक थेंब ड्रॉप टाकावा. ऑपरेशन झालेल्या डोळ्यातच ड्रॉप टाकावा. ड्रॉप टाकून झाल्यानंतर ड्रॉपच्या समोरील टोकाला स्पर्श करू नये. त्वरित ड्रॉपची बाटली बंद करावी. 2 ड्रॉप असल्यास 2 ड्रॉपमध्ये 3 मिनिटांचे अंतर ठेवावे. डोळ्यात पाणी येत असल्यास डायरेक्ट हाताने डोळा पुसू नये. डोळा पुसण्यासाठी तुम्हाला एक निर्जंतुक वाइप्स दिली आहे. या निर्जंतुक वाइप्सनी डोळा पुसावा. लक्ष द्या, वाइप्सच्या ज्या भागाने आपण डोळा पुसणार आहोत त्या भागाला हाताचा स्पर्श होऊ देऊ नये. या निर्जंतुक वाइप्सनी डोळा, डोळ्याची पापणी व कोरा अलगद पुसून घ्यावे. डोळा पुसून झाल्यानंतर वाइप्स त्वरित फेकून द्यावी. पुन्हा त्याचा वापर करू नये. डोळ्याचे संरक्षणासाठी तुम्हाला एक संरक्षणात्मक चष्मा दिला आहे. तो चष्मा लावा. डोळ्यातून पाणी येत असल्यास चष्म्याच्या खाली गालावर अश्रू पुसा. डायरेक्ट डोळा पुसू नये. ऑपरेशन नंतर खाण्यापिण्याची अजिबात काही पथ्य नाहीत. वांगी, भात, शेंगदाणे खालेले चालतात. आपल्याला बीपी, शुगर किंवा इतर आजारांसाठी नेमून दिलेले पथ्य पाळावे. उच्च रक्तदाब, डायबिटीज किंवा इतर आजारांसाठी नेमून दिलेले औषधी नियमित घ्यावी. ऑपरेशन नंतर 10 दिवस चेहरा धुवू नका. खांद्यावरून आंघोळ करावी. चेहरा ओल्या कापडाने पुसावा. डोळ्यात पाणी जाऊ देऊ नये. 10 दिवसानंतर डोक्यावरून आंघोळ केलेली चालेल. डोळा लाल झाल्यास, खूप दुखल्यास किंवा नजर कमी झाल्यास लवकर हॉस्पिटलशी संपर्क साधणे किंवा तपासायला येणे.